राहुल आरोलकर वेंगुर्ला. नमस्कार, माझं नाव अक्षय येसाजी. दोन्ही गाड्या आलेल्या आहेत बघा. बघा इथे आपली इनोवा उभी आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आज आपलं बोरवली नॅन्सी कॉलनीमध्ये, कारण की आजचा आपला प्रवास असणार आहे बोरवली ते शिरोडा, म्हणजेच आपल्या लाल परीने. सो आपली लाल परी आहे ना आता लागते त्या जागेवर, म्हणजे फलाट क्रमांक 6 किंवा 7ला लागेल. चला फायनली मित्रांनो ना, मला खूप आज आनंद होतोय, कारण की मी आज बनवणार आहे तो म्हणजे आपल्या लाल परीचा व्हिडिओ. भरपूर दिवस झाले ना व्हिडिओ येत नव्हता. लास्टचे पण मी आता 2 व्हिडिओ टाकले ना, ते मी डायरेक्ट चालू केलेले. म्हणजे अचानक असा पाऊस पडला आपल्या कोकणामध्ये आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. त्यात काय इंट्रो पण नाही, काय पण नाही, मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली होती. आज जरा मी खूप खुश आहे, कारण की आपली लाल परी आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याला बघूया आजचा प्रवास आपला कसा होणार आहे. आजचा प्रवास आपला असणार आहे रात राणीचा, तो म्हणजे बोरवली ते शिरोडा. तर मंडळी बघू शकता बोरवली नॅन्सी कॉलनीचा एसटी डेपो मला वाईड अँगल मध्ये दाखवतो. आता हा 1x मध्ये आहे. भरपूर वेळा आपण ना बोरवली नॅन्सी कॉलनीचा एसटी डेपो दाखवलेला आहे. भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. मी आता तिथे गेलो नाही, कारण आपली गाडी इथे उभी होती म्हणून. तुम्हाला तिकडच्या मग गाड्या दाखवतो. चला चला तो मित्रांनो, वाजले संध्याकाळचे 7 आणि गाडी टायमावर आपली निघालेली आहे. ती म्हणजे बोरवली नॅन्सी कॉलनीमध्ये. आता यानंतर आपला जो दुसरा स्टॉप असणार तो म्हणजे सुकरवाडी. आणि आता तुम्ही बघू शकता बोरवलीमध्ये जास्त पॅसेंजर काय चढलेले नाही आहे. मला पुढे दाखवतोच किती पॅसेंजर आहे या गाडीला आता भेटणार आहेत ते. चला आता ऑन टाईम आपली गाडी निघाली आहे बोरवली नॅन्सी कॉलनीमध्ये. एसी गाडी चालू करायला पाहिजे. रूट काय कमी काम मारत असताना रूट आहे ना. हां चला हां. तो मंडळी बोरवली नॅन्सी कॉलनी नंतर आपला जो दुसरा स्टॉप असतो तो सुकरवाडीत. आणि गाडी आलेली आपली आता सुकरवाडीला. आणि बघू शकता 3 लाल परी आपल्या ऑलरेडी सुकरवाडीला आलेल्या आहेत. त्यात आपली एक चौथी आली. तर शिरोडाला का सीट आहेत का ना माहिती नाही. इथे 2 मिनटं गाडी थांबेल आणि रवाना होईल मुंबईच्या दिशेने. आणि मंडळी पाहू शकता मी काढलेला आहे 4 दिवसाचा पास. आणि 4 दिवसाचा पास काढून आजची आपण 2 नंबरची सीट मी बुक केलेली आहे. आणि आजच मी 4 वाजता तिकीट काढलेलं आहे. आपलं थोडंसं आजचं येण्याचा प्रोग्राम हा तळ्यात मिळत होता, कारण की आपण नालासोपारावरनं व्हिडिओ बनवणार होतो. नालासोपारा देवगड अशी काहीतरी गाडी आहे. तुम्ही बोललो चला ती गाडी नको बनवूया, आपण बनवूया बोरवली शिरोडा. अंगाला पूर्ण असं घामाघूम झालेलं आहे. अजिबात गाडी जोपर्यंत हायवेला लागत नाही ना तोपर्यंत अंग थंड होणार नाही. आतून असा पूर्ण घाम आला. नुसता मी रुमाला घाम पुसतोय. भरपूर गरम होते. सो मंडळी वाजले 8:30 आणि आपल्या मुंबईच्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत गाडी आलेली आहे कुर्ला नेहरू नगरमध्ये. भरपूर ट्रॅफिक होतं आणि गरम पण भरपूर होतं. आता जोपर्यंत पनवेल येणार नाही ना तोपर्यंत हवा काय लागणार नाही आहे. तरी बरी एवढं ट्रॅफिकमधून गाडी व्यवस्थित काढून ना 1.5 तासात गाडी आलेली आहे. बघूया आता कुर्ल्याला गाडी किती भरते. आणि बाजूला बघू शकता तुम्ही
आपली राजमाता गाडी लागलेली आहे. आपला विचार होता की मुंबई सेंट्रल टू रत्नागिरी गाडी चालू झाली आहे राजमाताची. तर आपल्याला तो पण एक व्हिडिओ बनवायचा होता, पण तिचा टायमिंग कन्फर्म नाही. मग तो कधी टायमिंग आहे ते माहीत नाही. त्याच्यामुळे बोललो जाऊ दे, आजचा व्हिडिओ आपण बोरवली शिरोडा करून टाकूया. ला मंडळी 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन गाडी निघाली कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून. नेक्स्ट स्टॉप असणार आहे पनवेल एस टी डेपोचा. ट्रॅफिक भरपूर भेटतं आहे पनवेलपर्यंत. आता अशाच गाड्या भेटणार आहेत. असा घाम पुसत आपल्याला पनवेलला जायचं आहे. मंडळी 9:46 झालेले आहेत आणि आपण आता आलेलो आहोत पनवेल एस टी डेपोमध्ये. मी ना मुंबईचा तुम्हाला एवढा रोड काय दाखवला नाही, कारण की मुंबईचा रोड दाखवून तुम्ही आता कंटाळलेले. म्हणून मी बोललो पनवेलनंतर आपण जेव्हा गोवा हायवेला लागू तेव्हा तुम्हाला ओव्हरटेक वगैरे गोवा हायवे आपला कसं आहे हे सर्व काही दाखवेल. म्हणून पनवेलच्या आधीचे म्हणजे मुंबईचे रोड तुम्हाला मी दाखवले नाही. 9:47 आपण आलो आहे पनवेल एस टी डेपोमध्ये. आता आपण खाली उतरत नाही आहे. पुढे काय असेल आपण रामवाडी वगैरे मानगाव असेल तर उतरू. मंडळी 10:40 झाली आहेत आणि गाडी आलेली आहे रामवाडीला. अजून गाडी जेवायला थांबलेली नाही आहे. रामवाडीला आली आहे 10:40.
आणून बंद केला नाही. त्याला तसे आपण ना थोडंसं रामवाडीच्या पुढे हॉटेल साई सम्राट इथे जेवायला आलेलो आहे. मस्तपैकी चालकदादा आणि वाहकदादासोबत जेवलो, पोटभर जेवलो. आज नॉनव्हेज डे होता, आज संडे म्हणून आमच्याकडे नॉनव्हेज होतं आणि साई सम्राट हॉटेलमध्ये गाडी आली होती. तुम्हाला पटकन ना मी तिकीटचा रेट सांगतो. बोरिवली ते शिरोडा तिकीट आहे 1025 रुपये आणि बोरिवलीवरनं सुटण्याचा टाईम 7 वाजता आहे आणि शिरोडावरून ही रिटर्न जेव्हा येते तेव्हा तिचा टाईम आहे 4:25. तर अशा या गाडीची डिटेल्स आहेत. तर 1025 आणि 75 वर्षावरील नागरिकांना फ्री तिकीट आहे, 65 वरील नागरिकांना आणि महिलांना हाफ तिकीट आहे. चला आता चालकदादाने वाहकदादा आले आहेत, पटकन आपण पण निघूया. इकडे ना बोरिवली रत्नागिरी देखील गाडी लागलेली आहे. इंटरसिटी पण आलेली आहे. इंटरसिटी पण गोव्यालाच जाईल. त्यानंतर ही गाडी आहे आपली बोरिवली वेंगुर्ला शिरोडा. तुम्ही गाडीला हार देखील लावलेला आहे आणि बघू शकता तुम्हाला. आणि मी गाडीचा बोर्ड आणि गाडीचं रूट नाही सांगितलेला. बोर्डप्रमाणे तुम्हाला रूट सांगतो. गाडी निघाली बोरिवलीवरनं, तिथून गाडी मुंबई करून म्हणजेच मालाड, गोरेगाव, बँड्रा अशी करून गाडी आली कुर्ला नेहरू नगरला. कुर्ला नेहरू नगरनंतर पनवेल. आता आपण पनवेल क्रॉस केले. यानंतर येईल महाड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, त्याच्यानंतर वेंगुर्ला शिरोडा. असा गाडीचा रूट आहे. असली भारी वाटते ना. गाडीला हार देखील एक नंबर टाकलेला आहे. सो मंडळी, चालक आणि वाहकदादासोबत पोटभर जेवलो आहे आणि आता तुम्हाला ना प्रॉपर असा गोवा हायवे दाखवणार आहे. त्यात तुम्हाला बघायची ती म्हणजे ओव्हरटेकिंग. मला माहिती आहे तुम्हाला तेच आवडतं आहे. ओव्हरटेकिंग तुम्ही बघायला आलेले आहेत आणि गोवा हायवे म्हटलं म्हणजे ओव्हरटेकिंगची मजा ही काही वेगळीच असते. तर आता आपण पूर्ण चिपळूणपर्यंत ओव्हरटेकिंग बघूया. जर आपण माणगाव डेपोमध्ये वगैरे गेलो तर तुम्हाला डेपो पण दाखवू. सो मंडळी 12:40 झालेले आणि आपण आलो आहोत माणगाव बस स्थानकमध्ये. तुम्हाला 12:40 रात्रीची कोणत्या कोणत्या गाड्या लागल्या दाखवतो. इथे लागलेली आहे चिपळूण मुंबई आणि इथे लागली आहे तवसाळ मुंबई. तवसाळवरून आलेली आणि ही गाडी लागलेली आहे आपली. आणि अशा तऱ्हेने आता हे माणगावचं एस टी डेपो छानरीत्या असे बनवलेले आहे, पाहू शकता तिथपासून. चला आपली गाडी आता सुटेल, जास्त थांबणार नाही, एंट्री करेल, निघेल. सो मंडळी 1:11 झालेत आणि आपण आलेलो आहोत महाडमध्ये.
मस्त गाडी चालवत आहेत चालक दादा. आणि बघू शकतो कुत्रा तर बघा ना कसला भारी आहे. हे बघा कसला भारी आहे ना. हाईट बॉडी बघा त्याची. बघू शकता वेतबा लिहिलेली गाडी जी इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला आलेली ती गाडी देखील आलेली आहे शिरोडावरून. आणि दोन्ही गाड्या एकत्र आता इथे उभे आहेत. ही गाडी आली मुंबईवरून, ही गाडी आली गावावरून. ही तिथून निघते 4:25 बघू शकता वेतोबा. इंस्टाग्रामला एकदम ट्रेंडिंगला आलेलं आहे हे नाव. भारी ना. बघा दोन्ही गाड्या आलेल्या आहेत बघा. असं पाहिजे. चला तर मंडळी वाजलेत 5:44 आणि आता आपण ना थोड्याच वेळात खारेपाटणला पोचणार. 3 किलोमीटर इथे 3 किलोमीटर इथून खारेपाटण आहे. आणि बघू शकता हळूहळू आता सकाळ व्हायला लागलेली आहे. मस्त गाडी आलेली आहे. मला असं वाटलं की खारेपाटणला गाडी 6:30पर्यंत येईल, पण गाडी अर्धा तास लवकरच आलेली आहे.
तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण रत्नागिरी जिल्हा सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मंडळी गाडी आपली आदिष्टी मातेच्या मंदिरजवळ आलेली आहे, पाहू शकता. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत माझ्या गावी म्हणजे तराळ्यामध्ये. मित्रांनो जर कोणी नवीन असेल ना, त्यांना माहिती नसेल तर माझं गाव फणसगाव आहे. आणि जेव्हा मी येतो ना गावाला तेव्हा मी तराळ्यामध्येच उतरतो. आणि गाडी परफेक्ट 6 वाजता आलेली आहे, मस्त गाडी आणलेली आहे. मला असं वाटलं की गाडी तराळ्याला 7 पर्यंत येईल, पण गाडी 1 तास लवकर आणलेली आहे, मस्त गाडी आणलेली आहे. आणि हे माझं गाव म्हणजे तराळे. मला जर आता फणसगावाला जायचं असतं ना तर मी तराळ्याला उतरलो असतो. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आज 1 जून 2026 आहे, म्हणजे 78वा एस टीचा वर्धापन दिन. म्हणजे एस टीला टोटल 78 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर सर्वांना 78व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. चला मस्त ना गाडी, तुम्हाला इकडून दाखवतो. अजून तर डेपोमध्ये कुठल्याच गाड्या आलेल्या नाही आहेत, लोक येऊन बसलेली आहेत. आता पहिलीच गाडी जी 7 वाजता येईल ती गाडी पकडून लोक आपल्या आपल्या गावी जातील. चला निघूया. चला गाडी तराळ्यातून निघाली आहे. आणि मी ना जेव्हा कशिडी गेला ना तेव्हा जरा झोपलो होतो, झोप लागली होती. मध्ये मध्ये जसा उठत होतो ना तसा पुढे शूट करत होतो. म्हणजे जेवढे ओव्हरटॅक वगैरे दाखवायला भेटले तेवढे तुम्हाला दाखवले, पण नंतर मी झोपून गेलो. अक्षरशः मला झोप यायला लागली. बोललो झोप जरा पूर्ण पण करूया, कारण की आपल्याला जायचं शिरोडापर्यंत. मला आता काय आपण झोपणार नाही, आता मस्तपैकी दिवसाचा प्रवास तुम्हाला दाखवणार. आणि दिवसाचा प्रवास बघायला जाम भारी वाटतो. आता येईल कासारडीनंतर परत आपण हायवे पकडून जाणार कणकोली मार्गे. तर मंडळी तुम्ही आता बघितलात ओरसवरती 31 किलोमीटर दाखवत होतं. तर ओरस आहे ना 31 किलोमीटर नसून टोटल 43 की 45 किलोमीटर तराळ्यापासून ओरस आहे. तर तिथे चुकीचं बोर्ड लिहिलेलं आहे. 31 किलोमीटर जे ओसरगाव आहे हे जरा एक करेक्शन आपण करूया, कारण की तिथे त्या बोर्डावर केलेले नाही. तर ओसरगाव आहे ना ते 31 किलोमीटर आहे आणि ओरस टोटल 45 की 40 असं काहीतरी किलोमीटर, हे एक लक्षात ठेवा. तर आता आपण जाणार नांदगाव करत कणकवलीला. मंडळी कणकोलीला फलाट क्रमांक 3ला आपली गाडी लागलेली आहे.
वेतोबा मंडळी, वेतोबा गाडी झाली आता इथे पंक्चर. तर सगळे त्याचे अर्धे पॅसेंजर खाली रोडवर उभे होते. पण एस टी महामंडळ ही नेहमी सेवेतच असते. आज त्यांना घेतलेलं आहे. तिथे तिकीट देखील काढत आहेत. आपल्या दादाने गाडी थांबवली. असं पाहिजे. 78 वर्ष आज पूर्ण झालेली आहे आणि आज त्यांनी दाखवून दिलं की आजही आम्ही सेवेत सेम तशीच सेवा करतो. वेतोबा गाडी पंक्चर झालेली आणि पॅसेंजर रोडवर उभे होते. मी गाडी थांबवली आणि गाडीत बसवली. हो, पण त्यांचं तिकीट पण घेतो आपण. आता आपले वाहक जरा तिकीट काढतात. 7:03 गाडी आता आपली आलेली आहे कसालला. मस्त गाडी आणलेली आहे. कारण की 7चा जो टाईम आहे ना तो आहे तराळ्याचा. तरी एकच गाडी लवकर आणलेली आहे आणि ती पण कसालला. बघू शकता श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोटले पादुका मठ बस इथून आहे. कसालवरून बस आहे. तुम्ही रात्रभर बघताय गाडी किती चांगल्या पद्धतीने दादाने आणली. जशी गाडी चांगल्या पद्धतीने आणली ना तसे ते माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत. मी त्यांचा गाडीत बसल्यापासून स्वभाव बघतो भरपूर. आता मी व्हिडिओ करतो म्हणून चांगले असं नाही, ते सगळ्यांसोबत म्हणजे सगळ्या पॅसेंजरसोबत चांगले वागतात. आताचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वेतोबा गाडी. वेतोबा गाडी पंक्चर झाली तिथे. पॅसेंजर खाली रस्त्यावर उभे होते. त्यांनी गाडी थांबवली नसली तरी काय प्रॉब्लेम नसते. लक्झरीवाले पॅसेंजर होते. पण त्यांनी माणुसकी म्हणून गाडी थांबवली आणि त्या पॅसेंजरला आपल्या गाडीमध्ये घेतलं. असं पाहिजे मित्रांनो. आणि आजच 78 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यांनी ते दाखवून दिलं. त्या भारी वाटतं. तर मंडळी 7:10 आणि गाडी आलेली आहे ओरसला म्हणजेच सिंधुनगरी बस स्टँडला. बघा इथे आपली इनोवा उभी आहे. बघा सेम ना, सेम टू सेम गाडी, फक्त नंबर वेगळा आहे. चला सिंधुनगरी बस स्टॉपमध्ये आपण आलेलो आहोत. 7:08. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. परफेक्ट 7:10 आणि गाडी ओरसला आलेली आहे. इकडेच ना ओरसला आपण जिथे आता आतमध्ये एस टी डेपोमध्ये गेलो ना त्याच्याच पुढे थोडंसं मला असं वाटतं 1-2 किलोमीटर ना हॉस्पिटल आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे ओरसला. तिकडे आपल्या कमी किमतीमध्ये उपचार वगैरे होतात. भरपूर जणांना माहिती असेल ओरसमध्ये. माझा भाऊ पण ॲडमिट होता. चुलत भाऊ माझा ॲडमिट होता. पंदूर आलेला आहे मित्रांनो. मित्रांनो कोकणात जेव्हा आपण एंटर करतो ना आणि अशी घरं वगैरे दिसतात ना मन एकदम शांत होतं. कारण की कोकणात जर आपण आलो आणि अशा कौलारू घरात आपण राहिलो, हे बघा ना कसली घरं आहेत बघा, भारी वाटतं. आणि माझंसुद्धा स्वतःचं एक कौलारू घर आहे आणि मी सुद्धा 7 ते 8 महिने गावाला होतो. एकदम शांततेच्या वातावरणात जगत होतो. हे बघा ना मस्त घर आहे. कोकणात अशीच घरं बघायला भेटतात. हे बघा इंटरसिटी इथे उभी आहे. आताच कुडाळे पर्पल पण आहे. मला असं वाटतं 12-1 वाजता इंटरसिटी गोव्याला जाईल. कारण की इकडे आहे गर्दी.
बघा ना घर बघा ना, मोठं घर, ते पण कौलारू. हे बघा कसला भारी सीन आहे बघा, पूर्ण माळरान ओपन आहे आणि सूर्यदेव देखील तिथून दिसत आहे आपल्याला. हे बघा ना पूर्ण ओपन असा एरिया आहे, हिरवगार त्यात वातावरण. आणि आता थोड्या दिवसांनी पाऊस लागला तर अजूनही हिरवगार होणार आहे. वरच्या डिपोमध्ये गाडी जाणार आहे आणि टोटल आपले आता 500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि 12 तासाची जर्नी देखील झालेली आहे. 7:23 झालेले आहेत, म्हणजे 12 तास म्हणजे 12.5 तास आपल्याला कंप्लीट झालेले आहेत आणि 500 किलोमीटर देखील कंप्लीट झालेले आहेत. आणि आपण आता पोचलेलो आहोत कुडाळला. चला आता मंडळी आपण आलेलो आहोत कुडाळ ST डेपोमध्ये आणि बघू शकता वाजले किती बघा, 7:25. मंडळी बघू शकता लोकल गाड्या नाही इथे भरपूर लागलेल्या आहेत आणि गाडी काढायला देखील जागा नाही, एवढ्या लोकल गाड्या आलेल्या आहेत बघू शकता. तो मंडळी गाडी कुडाळला आली आहे, पण कुडाळनंतर गाडी ही मालवणला जात नाही हे लक्षात ठेवा. आता सगळ्यांना वाटेल कुडाळला आली म्हणजे मालवणला देखील जाईल, तो मालवणला गाडी जात नाही. मंडळी जेवढी गाडी ना बोरिवलीवरनं सुटली तेवढी भरली नाही ना, जेवढी आता लोकलला भरलेली आहे. तो घंटा मागे लोकलमध्ये पॅसेंजर बसलेले आहेत. चला कुठून ना कुठून तरी STला फायदा होतो ना, हे महत्त्वाचे. त्यात पॅसेंजर पण होते कुडाळची म्हणा किंवा कसालची, त्यांना पण बरे पडते अशी गाडी येते तेव्हा मुंबईवरनं. आता बघू शकता मित्रांनो, आपला ना जरा छोटा रोड चालू झालेला आहे. जर आता समोरला दुसरी गाडी आली ना, पासिंगला थोडा प्रॉब्लेम होईल. गाडी पास होईल असं काही नाही, तर थोडी आपल्याला गाडी थांबून चालवावी लागेल. असा आता रोड चाललेला आहे, तर आता हायवेला गाडी नाही आहे त्याच्यामुळे. घेतले ना सगळे. तर आता मंडळी ना फायनली त्या काकींचे माड गेले. आम्ही ना कोकण कराय ना जेव्हा मिरगाचा पाऊस पडतो ना तेव्हा अशी माडं लावतो. मी सुद्धा ना माझ्या गाडीने म्हणजे माझ्या स्वतःच्या गाडीने 4 नारळाची झाडं घेऊन आलेलो आहे गावी, ठेवलेली आहेत. मी पाऊस जेव्हा लागेल ना तेव्हा माती अशी ओलसर होईल तर मी सुद्धा ही नारळाची झाडं लावलेली आहेत. तर अशी आमची कोकणकरांची पद्धत आहे. जर आम्हाला नारळ भेटला आणि त्याला कोंब आला तर आम्ही अशी वाढवतो मुंबईला आणि ती गावी घेऊन येतो आणि आमच्या जमिनीत लावतो. बघा तुझं आपल्याला इथे ते नारळाचं झाड सारखं दिसत होतं. मठ मित्रांनो 7:54 आपण आलेलो आहोत मठ या ठिकाणी.
वेंगुर्ला 6 किलोमीटर. मठ ह्या गावी मी पहिल्यांदाच आलेलो आहे. नाहीतर मी असं वेंगुर्लात पण येऊन गेलो आहे. शिरोडाला पण मी पहिल्यांदाच जाणार आहे. शिरोडाला मी कधी गेलो नव्हतो. पण मठला बघून मला असं ना मालवणची आठवण आली. मालवणात देखील असे रस्त्याच्या आजूबाजूला घर आहेत, पण ते मालवण जास्तच पॅक वाटतंय. मठ एवढं वाटत नाही आहे. घरं पण बघा ना भारी आहेत बाई. बंगले तिकडे. मला बंगला नाही, मला असं घर आवडतं, असे कौलारू घर. आतमध्ये पेट्रोल पंप पण आहे. संत बालाजी मंदिर मठ टाकेवाडी. तर मित्रांनो बघू शकता एक खतरनाक वळण. इथे ना कधी कधी गाडी बसतच नाही टर्निंगला. एक नंबर बसली बघा. पहिल्या टर्नमध्ये त्यांनी काढली गाडी. म्हणजे कधी कधी ना मोठ्या जेव्हा लक्झर वगैरे असतात ना प्रायव्हेट गाड्या, त्यांना मागे पुढे या रोडला करावंच लागतं. जीवदाने देखील ना आता रिवर्स थोडंसं जीवदानीने मारला होता. जीवदानीचा पण टर्न बसला नाही. मंडळी रामेश्वर मंदिर बघू शकता. सो मंडळी वेंगुर्ला बसस्थानकमध्ये गाडी आलेली आहे. 8:12 झालेली आहेत आणि आपण आलेलो आहोत वेंगुर्ला बसस्थानकमध्ये. आपण उतरत नाही आहे वेंगुर्ला बसस्थानकमध्ये. तुम्हाला परत मी येईन ना तेव्हा दाखवतो. म्हणजे मी शिरोडाला जाऊन परत वेंगुर्लाला येणार आहे.
टार्गेट वेंगुर्ला. आरवली वाजले आहेत 8:30 आणि आपण आलो आहोत आरवली. गाडीची व्हिडिओ सांगणार जवळ इकडे तुमचं सातेरी मंदिर. तुमचं आतमध्ये आहे ना. वेतोबा मंदिर. फायनली वेतोबा मंदिर येथून दर्शन झालेलं आहे बाबा. चलो मंडळी, पण 14 तासाची आपली जर्नी कंप्लीट होऊन आपण आलेलो आहोत शिरोडाला. टोटल आपल्याला 14 तास कंप्लीट व्हायला फक्त 15 मिनटं बाकी आहेत. 8:45 झालेले आहेत आणि 500 किलोमीटरचा आपला हा प्रवास, अंदाजे 500 किलोमीटर झालेच आहेत गाडी फिरून आले तर. असा आपला प्रवास तो म्हणजे शिरोडापर्यंत. तो मंडळी पाहू शकता, हा आहे शिरोडाचा बस स्थानक आणि आपले टोटल 14 तास कंप्लीट होऊन आपण आलेलो आहोत शिरोडा बस स्थानकमध्ये. भारी गाडी आणलेली आहे, मस्त छान वाटलं. मला असं वाटलं 10-11 तरी वाजतील, पण भारी गाडी आणली, मजा आली. प्रवास पण चांगला झाला. चला आता आपण इथून डायरेक्ट वेंगुर्ल्याला जाणार, तिथून मग आपल्या घरी. ही गाडी रिटर्न शिरोडाला, ही गाडी थांबत नाही, ही गाडी शिरोडाला जाते म्हणजे रिटर्न वेंगुर्ल्याला जाते. इथे 78वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. बघू शकता चॉकलेट देखील दिलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना 78वा वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघू शकता इथं चालले सेलिब्रेशन. इथे ताई आपली रांगोळी पण काढत आहे. ठीक आहे, चलो. हार देखील तयारी, म्हणजे तयारी इथे चालू आहे. इथे हार वगैरे करत आहे मंडळी. आपल्यासोबत ना बोरवली शिरोडाचे चालक दादा आहेत, त्यांना आपण ना थोडीशी त्यांची मुलाखत घेऊया. दादा तुमचं नाव सांगा ना. माझं नाव राहुल आरोलकर, वेंगुर्ला. झाली आता 8-9 वर्ष. 8-9 वर्ष झालेली आहेत. आणि तुमचं डेली रूट कुठला असतो? डेली मुंबई पुणे अक्कलकोट असतो. दादा ही गाडी ना बोरवलीवरनं किती वाजता निघते? ही गाडी रूट कसं आहे ते पण आम्हाला एकदा सांगा. ही गाडी बोरवलीतून संध्याकाळी नॅन्सी कॉलनीतून 7 वाजता निघते. पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, शिरोडा आहे गाडीचा रूट. ओके. आणि शिरोड्यावर संध्याकाळी शिरोड्यावरून 4:30 वाजता. 4:30 वाजता. आणि या गाडीचं तिकीट दर काय आहे? तिकीट दर आहे 1025. मित्रांनो, मी ना प्रवास चालू केल्यापासून बघतोय चालक दादा जेवढे गाडी सांभाळून चालवत आहेत ना, आणि जेवढी चांगली गाडी त्यांनी शिरोडापर्यंत आणली ना, तेवढे ते माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत. म्हणजे माणुसकीला भरपूर चांगले आहेत. जेवढे प्रवासी त्यांना वाटेत भेटत होते ना, त्यांच्यासाठी ते गाडी थांबत होते. म्हणूनच ते बोलतात जिथे रस्ता तिथे एसटी आहे. जेवढे पॅसेंजर होते ते मगाशी तुम्ही बघू शकता. वेतोबा गाडी मला असं वाटतं पंक्चर झाली होती. तिकडचे पॅसेंजर रस्त्यावर उभे होते. त्यांनी गाडी थांबवली नसती तरी चालली असते, कारण ते लक्झरीवाले पॅसेंजर होते. पण त्यांनी माणुसकी म्हणून ती गाडी थांबवली आणि त्या पॅसेंजरला आपल्या गाडीत बसवलं आणि त्यांना त्यांच्या रूटपर्यंत पोहोचवलं. त्यासाठी दादा धन्यवाद. तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहेत. तर मंडळी, बोरवली ते शिरोडा या गाडीचे भाग देखील आपल्यासोबत आहेत. थोडीशी त्यांची मुलाखत घेऊया. दादा तुमचं नाव सांगा ना. नमस्कार, माझं नाव अक्षय येसाजी, वेंगुर्ला डेपो. किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केलेली आहे? झाली आता जवळजवळ 8-9 वर्ष झाली. ओके. या गाडीचा मला टाइम आणि रूट जरा सांगा ना. हो, टाईम मला म्हणजे गावावरनं रूट सांगितलं तर खूप बरं होईल. ओके. शिरोड्यावरनं 4:30 वाजता निघते, वेंगुर्ल्यातनं 5 वाजता. मठमार्गे कुडाळ, कणकवली, नांदगाव, राजापूर, लांजा, चिपळूण, महाड, माणगाव, पनवेल, बोरवली. या गाडीचं तिकीट दर किती आहे? गाडीचा तिकीट दर 1020 रुपये फुल आहे. ज्येष्ठ नागरिक हाफ, महिलांना पण हाफ, अमृत ज्येष्ठ नागरिकांना फ्री. आता महत्त्वाचा
प्रश्न म्हणजे ही गाडी ना उन्हाळा स्पेशल गाडी आहे, ती गाडी कधीपर्यंत चालू आहे? जवळपास 25 ते 27 जूनपर्यंत आहे ऑनलाईन टाकलेली. त्याच्यानंतर प्रवासी संख्या वाढली तर चालू ठेवतील आणि चालू राहावी अशी प्रवाशांची बरोबर, दादाचं म्हणणं म्हणजे हेच आहे, हो. प्रवासी संख्या जर जास्त असेल तर एसटी महामंडळ गाडी बऱ्याच प्रवाशांची नेहमीप्रमाणे चालू करते. चालू ठेवावी. हो नाहीतर एसटी महामंडळ गाडी कधीही बंद करू शकतात. म्हणून प्रवाशाने जर गाडी आपल्याला महामंडळाने दिलेली आहे तर त्या गाडीत प्रवास करा, गाडीची म्हणजे प्रवासी संख्या वाढवा, तरीच गाडी आपल्याला कायमस्वरूपी भेटेल. हो बरोबर ना दादा? हो बरोबर. ओके. आणि तुमच्यासोबत हे चालक दादा जे आहेत, हो, आमचे मला चालक. खरंच त्यांच्यावर एकदम माझं मन एकदम फिदा झालेलं आहे. हे कायमस्वरूपी तुमच्यासोबत असतात? काय आमची जोडीच असते दोघांची. ओके, जोडीच असते हो दोघांची ना? आम्ही मुंबई करतो, पुणा करतो, अक्कलकोट जोडीनेच फिरतो. बरं, मस्त भारी जोडी आहे ही. आणि पॅसेंजरला देखील हे व्यवस्थितरित्या जे काय असेल ना ते त्यांना समजून सांगतं. दादा धन्यवाद. तुमच्यासोबत ना नमस्कार. दुसरा नक्की जर प्रवास अक्कलकोटचा माझा झाला तर नक्की तुम्हाला ओके, मी ओके, स्वतःहून नक्की. कॉल करेन, तुमच्यासोबत अक्कलकोटचा प्रवास अवश्य, करेन. अवश्य. स्वामींच्या भेटीला जाऊ. अवश्य. चला, धन्यवाद.